उकडत्या गरमीमध्ये काहीतरी थंड प्यावंसं वाटतं. तर आज मी तुम्हाला असं एक प्रिमेज बनवून दाखवणार आहे. ती तुम्हा एकदा बनवून ठेवलात तर पूर्ण गरमी संपेपर्यंत कधीही तुम्ही असं हे सरबत बनवून पिऊ शकता. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूलाच बेल आयकॉन आहे, त्याला देखील क्लिक करा. त्याच्यामुळे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील. आणि तुम्ही कोणत्या शहरातून कोणत्या गावातून बघताय हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आपण सुरुवात करायचं आहे सरबतचं प्रिमिक्स बनवायला. तर मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे छोटंवालं. त्याच्यामध्ये हे बघा पाव कप मी बडीशोप घेतलेली आहे, ती टाकायची आपण. पाव कप मी इथे खडी साखर घेतलेली आहे. तुम्ही साखर तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता. 4 मी हिरवी वेलची घेतलेली आहे, ती टाकूया. 7 ते 8 दाणे मी काली मिरी घेतलेले आहे, ते टाकायचं आपण. अर्धा चमच मी खसखस घेतलेली आहे, ती टाकूया याच्यामध्ये. अर्धा चमच मी इथे कालं मीठ घेतलेलं आहे, ते टाकायचं आहे. तुम्ही साधं मीठ देखील घेऊ शकता. आणि हे सर्व आपण मिक्सरला छान अशी बारीक करून घ्यायचे पावडर. तर मिक्सरला मी छान असं हे बारीक करून घेतलेले पावडर तुम्ही पाहू शकता. छान अशी बघा बारीक करून घेतलेले आहे मी सगळं साहित्य. छान अशी बारीक पावडर झालेली आहे. तर ही तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि पूर्ण गरमीवर ह्याची सरबत बनवून पिऊ शकता. तर आता मी तुम्हाला सरबत देखील बनवून दाखवते. 4 खडे बर्फाचे घेतलेले आहेत. थोडी पुदिन्याची पानं टाकायची आहेत आपण. 1 चमच जे आपण प्रिमिक्स बनवलेलं आहे सरबतचं ते टाकायचं आहे. 2 चमच सब्जा टाकत आहे मी. अर्धा लिंबू घेतलेला आहे, तो आपण पिळून घ्यायचा आहे याच्यामध्ये. पाणी टाकायचं आहे आपण याच्यामध्ये. तुम्ही याच्यामध्ये सोडा देखील टाकू शकता. छान मिक्स करूया चमचने आपण. पाहू शकता किती सुंदर असं आपलं सरबत तयार झालेलं आहे. तर हा सरबत तुम्ही बनवण्यासाठी हे प्रिमिक्स बनवून ठेवलात आणि पूर्ण गरमीभर केव्हाही आपल्याला वाटेल तेव्हा आपण थंडगार असा हा सरबत करून पिऊ शकतो. तर कशी वाटली तुम्हाला ही प्रिमिक्सची रेसिपी सरबतची हे मला नक्की सांगा. तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा. मित्रमैत्रिणींमध्ये, परिवारमध्ये, नातेवाईकांमध्ये ही रेसिपी जरूर शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूलाच बेल आयकॉन आहे, त्याला देखील क्लिक करा. त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या रेसिपीचे अपडेट मिळत राहतील. पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.